पोलिसांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो. परळी शहर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथे नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आहे. आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोण आहे तुम्हाला माहित नाही? वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही? आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता? कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे? तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल. कोण आहे सांगा मला? आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत. अधिकाऱ्यांनी काय करायचं? अधिकाऱ्याचा जीवच जातो ना याच्यात. एसआयटी नाही साहेब, जज मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का ह्याची पाळमुळं खडून काढली पाहिजे. तुम्हाला अनेक शेतांची नावं देईन, जाते शेत खणा, तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील, स्केलेटन मिळतील, हाडं मिळतील. कोणी पुढून ठेवली ते तुम्हाला माहित नाही? साहेब सगळं मागच्या 10 वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही? साहेब तुमच्या लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. खरं सांगायला काय हरकत आहे? आपला कोण जीव घेणार आहे? आणि घेतला तर घेतला, त्याच्यासाठी चालू आहे. पण ते अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे झाला. मागच्या आठवड्यात एक दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून नेला. त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं, त्याला ते लायसन्स मिळालं होतं, यांना ते लायसन्स हवं होतं. तर आम्हाला लायसन्स पाहिजे, उचलला त्याला. नसेल साहेब. बापू आंधळे मर्डर, महादेव गीते 307, बंडू मुंडे मर्डर, महादेव मुंडे मर्डर. मुख्यमंत्री महोदय काय समजेल? राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही. मग मुख्यमंत्री महोदय काळ सुकवतं असा प्रचार. आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्हीवरती. तर त्याने उत्तर काय दिलं माहितीये? आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय? बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय? मला क्लिप आहे अध्यक्ष महोदय, मी कुठं बोलत नाहीये. मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवेन, तुम्हाला पाठवेन, म्हणजे आपण त्यांना द्या. अख्ख्या महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले. जे तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो, या सरकारची आबरूचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे. नाही साहेब, मला नाही माहिती, पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही. निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी असे कोणी मर्डर झालेले मी नाही ऐकले. ते बोले ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे, पण 3-3, 4-4 तास मारत बसले. आणि एक क्रूर कर्मा त्याचा व्हिडिओ शूटिंग कर बघतोय की कसा मारतायत लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे. हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही? हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही? गुट्टे साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता, त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता. सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना? काय झालं? काही नाही झालं. हे ओरडून ओरडून नमले. कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते. शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव गेलो? पण नुसतं नाव घेतलं तरी अख्खं केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरतं. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे ने तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे ने तो वाल्मिक आएगा. वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे.
या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट्स त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, आज जे 4 जण अटकेत आहेत, ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय, मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही. मर्डर होऊन काही दिवस झाले, हे सगळं नेटवर्क दिसतंय. इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट्स. फोन आला, शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. वाल्मिक कराड फोनवर बोलतो, शिंदेशी बोलतो. 2 कोटीचं सेटलमेंट असतं. ते 2 कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही, पण तुम्ही त्या 2 कोटीचं तक्रार घेतलेली आहे. म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे? तर हे खंडणीवर येतं. खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय. हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो? हा टिंब दुसरीकडे जातो कुठे? तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्या साठी गेले होते ना तिथे. इगो कोणाचा दुखवला? इगो सुदर्शनचा नाही दुखवला, इगो वाल्मिक कराडचा दुखवला. इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला. मारला कोणी? गुले फॅमिलीनीच. म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो, नंतर कंप्लेंट होते, ऍट द एंड मर्डर होतो. अजून पोलिसांनी 302 चा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला? अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला? जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राची अशी हत्या, पॉलिटिकल हत्या, मला नाही वाटत, मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्षीय हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब, लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय. नाही, तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने असं आहे. आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडे चौकशी अपेक्षा करतो कुठल्या अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या 2 पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब, असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय, तिची 2 मुलं जर ते लातूरला अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनंही अपेक्षा आहे. आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल, दिसला नाही मुख्यमंत्री महोदय, वाईट वाटलं. मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा, SIT BIT सब झूठ है. तुमच्या हाताखाली, तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं
म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं आहे. त्यापेक्षा अपेक्षा न केलेली बरं. ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणारा देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही, तर तुम्ही सर रिटायर्ड जज, हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या 2 वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा. का म्हणून सगळीकडेच वाल्मिक कराडचं नाव येतं, दुसऱ्या कोणाचं का नाव येत नाही? मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो, तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी, म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील, एक कमीत कमी 42-43 नावं आली असतील गेल्या 3 वर्षातली. माझ्याकडे कमी आले असतील, तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त असतील. पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब, न्यायाच्या अपेक्षेने. आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा घडते ती उभ्या महाराष्ट्र बघत असेल. आम्ही हे जे बोलतोय, वी स्पीक द ट्रुथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस, असं म्हणलं पॉइंट ऑफ प्रॉपर्टी. आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय, त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही. त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं. आपण, जबाबदारी तुमची आहे. त्या लेकरांच्या गेलेल्या बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. तिथे बाप आपल्याला बनावं लागेल. ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची आहे. त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नये. आधार हरवलेल्या पोरांचा बाप आपल्याला हवा लागेल, त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नये. सरकार मायबाप असतं, मायबाप. त्या मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही. कारण का माझ्या आधी सुरेश धस बोललाय, माझ्या आधी नमिताताई बोलल्या आहेत. मी पहिल्यांदा बोललो असतं तर करत त्याला राजकीय स्पर्श असता, पण मी तिसरा माणूस बोलतोय. माझ्या आधी दोघं बोलले, ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले. तिथं बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या. धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं. मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे धस साहेब, पण तो माणूस होता. अरे महाराष्ट्रातली माणुसकी तर जिवंत ठेवूया. आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता. अशा पद्धतीने खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल. मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत, मागे आलेत. नावासकट सांगेन, नावासकट पोलीस अरेस्ट करायला गेलेत, फोन आलेत, हे मागे फिरले, नावासकट सांगू शकतो. मला त्या प्रकरणात जायची नाही. पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब. त्यांच्या बदल्या होतात लगेच. मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा, आपण नावासकट फोटो सकट दाखवतो. नाही चालणार. हे मी राजकारण बोलत नाहीये. उद्या आमच्या उडतीला मुंड्या. अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये, काय होत नाही टाक्स आलेला. मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं नाही. उत्तर प्रदेश, बिहार. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द जंगल राज and we don't expect this from Devendra Fadnavis. I look at you as a gentleman. You might be a politician, but you are a father at heart. Just talk to your heart. Just ask your heart a question. माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतोय, त्या उत्तरावरती काम करा साहेब. एवढीच आपल्याकडनं अपेक्षा.